नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। महाराष्ट्राच्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी भाजपसाठी पराजयाच्या तोंडातून विजयी खेचून आणून दाखवलेला होता। त्यावेळी परिस्थिती अत्यंत विकट होती। त्यांच्या विरोधात सर्वजण होते। उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस, सर्व मीडिया त्यांच्या विरोधात नरेटिव्ह बांधत होती। त्या सर्व अडचणींपेक्षा सर्वात मोठी अडचण जी यांच्या समोर होती ती म्हणजे जरांगे पाटलांची। जरांगे पाटलांनी जातीवरून त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आईला सुद्धा अनेक प्रकारे टीका, त्यांच्यावर गलिच्छ शब्द बोललेले होते। खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी अनेक लोकांच्या टीका सहन केल्या। जात पात, नाव, शरीर काहीच न सोडून देवेंद्र फडणवीसांवर तीर साधले गेले। पण हे सर्व सहन करून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला 132 म्हणजे बहुमतापेक्षा फक्त 13 आमदार कमी इतकं प्रचंड यश मिळवून दाखवलं। आणि फक्त आपल्या पक्षाला नाही तर दोन्ही मित्र पक्षांना सुद्धा वाचवलं। तिघांनी मिळून सरकार स्थापन केलं आणि पुन्हा उपमुख्यमंत्र्यापासून मुख्यमंत्री होऊन दाखवलं। जो इतिहास लोक सांगत होते की महाराष्ट्राच्या राजकारणात जो व्यक्ती एकदा उपमुख्यमंत्री झाला की त्याला परत मुख्यमंत्री होता येत नाही, हे सगळेच चक्रव्यूह तोडणारा, ज्याला आधुनिक अभिमन्यू म्हणतात, असं अभिमन्यू देवेंद्र फडणवीसांनी होऊन दाखवलं। जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले त्यानंतर अनेक पत्रकारांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची तुलना करायला सुरुवात केली। ते उचित होतं। त्या दोघांची बुद्धी एका पटलावर ठेवून दोघांनी आजपर्यंत कोणत्या रणनीती आखल्या आहेत, कोणाला किती यश भेटलंय याची तुलना करणं चांगलं आणि ती केली पाहिजे। जर दोन दिग्गज नेते महाराष्ट्रातले असतील आणि त्यांच्या राजकारणाचा अभ्यास जर कोणी करत असेल तर ते उचित ते केलंच पाहिजे। पण मागच्या काही दिवसांपासून मी अनेक अशा पत्रकारांना पाहतोय जे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे शरद पवार आहेत असं म्हणायला लागले। देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची जागा घेतली किंवा हुबेहूब दुसरे शरद पवार देवेंद्र फडणवीसांना बोलणारे हे पत्रकार किती चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ हा करायची गरज पडली। कारण शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तुलना होऊ शकते, पण देवेंद्र फडणवीस हे दुसरे शरद पवार आहेत हे अत्यंत चुकीचं आहे। आणि त्या दोघांमध्ये काय फरक आहे, त्या दोघांमध्ये फरक सांगणारा एक मूलभूत शब्द आज एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना वापरलाय। तो शब्द इतका उचित आहे की त्याचा व्हिडिओमध्ये उल्लेख करणं मला वाटलं की अत्यंत गरजेचं आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये जे शुभेच्छा देताना लिहिलं ते सर्वात पहिला तुम्हाला पाहिलं पाहिजे। एकनाथ शिंदे जे सुरुवातीलाच नमूद करतात की विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रंदिवस हा ध्यास असू दे। पुढे ते लिहितात तेही महत्त्वाचं आहे। 2 ओळीच त्यांनी लिहिल्या आहेत। सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते। पुढे त्यांनी जे ट्विट लिहिलंय ते इतकं महत्त्वाचं नाहीये, ते शुभेच्छा देणार आहे, पण सुरुवातीला जो शब्द त्यांनी वापरलाय की विश्वासाचा हात असू दे, हा जो शब्द आहे विश्वास, हा विश्वास नावाचा शब्दच देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोन नेत्यांमधला मूलभूत फरक आहे। शरद पवारांवर त्यांच्या पक्षातली लोक सुद्धा विश्वास ठेवायला तयार नसतात। आज देवेंद्र फडणवीसांवर विरोधी पक्षातील नेते सुद्धा डोळे बंद करून विश्वास ठेवण्यासाठी तयार असतात। शरद पवार ते नेते आहेत ज्याने वसंतदादा पाटलांच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या पाठीत खंजीर खपसून मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत म्हणजे जनसंघासोबतही आघाडी करण्यापासून शरद पवार कधीही मागे राहिले नाही। यशवंतराव चव्हाणांचं ज्यांना मानसपुत्र मानलं जातं त्यात शरद पवारांनी अनेक निर्णय यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध जाऊन घेतलेले आहेत। जर तुम्ही इतिहास तपासला तुम्हाला कळून येईल। इंदिरा गांधी पंतप्रधान होताच त्यांनी पुलोतचं सरकार महाराष्ट्रात पाडलेलं होतं। शरद पवारांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं, त्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये ते गेले नाहीत, तर सगळ्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन आपण एक वेगळं राजकीय पक्ष स्थापन करू किंवा एक नवीन लॉबी तयार करू म्हणून सगळ्याच नेत्यांना सोबत घेऊन प्रचार करायला सुरुवात केली। पण जेव्हा इंदिरा गांधींचं हत्या झाली त्यानंतर राजीव गांधी हे पंतप्रधान होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तेव्हा 400 पार जेव्हा त्यांचा आकडा गेला आणि आपलं राजकीय करिअर हे शरद पवारांना धोक्यात दिसलं, तेव्हा एका पायावर राजीव गांधींची फक्त एक भेट घेऊनच आपलं सर्वस्व पक्ष त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन करून टाकलं आणि राजीव गांधींच्या सोबत निघून गेले। ज्या साथीदारांनी शरद पवारांना आपला नेता मानलेला होता, सगळ्यांशी वैर घेऊन
शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रचार सभांमध्ये त्यांच्यासोबत उभे राहिलेले होते. त्यांना एकटं सोडून शरद पवार काँग्रेसमध्ये निघून गेले, हे त्यांचं नेतृत्व आणि हाच त्यांचा विश्वासूपणा. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आहे, ज्याने 2014 ते 19 उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना सुद्धा सामना रोज देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची, पण कधीच एका शब्दानेही देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना कधी बोलून दाखवलं नाही सार्वजनिकरित्या. आणि 2019लाही जेव्हा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दगा दिला आणि शरद पवार आणि काँग्रेससोबत निघून गेले, तेव्हा त्यांच्या शपथविधीलाही देवेंद्र फडणवीस हजर होते. हा त्यांचा मोठेपणा. त्यानंतर अजित पवारांचं नुकसान जेव्हा लोकसभेत बीजेपीला झालं 2024च्या निवडणुकीत, तेव्हा लगेच त्यांना विधानसभेच्या निवडणुकी अगोदरच हाकलून टाकता आलं असतं महायुतीतून. त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची, अर्थमंत्री पद देण्याची काही गरज नव्हती. पण तरीही ज्या साथीदाराला आपण सोबत घेतलंय, विजयी आपल्याला येऊ किंवा पराजय, त्याची साथ सोडायची नाही, हाच देवेंद्र फडणवीसांचा विश्वासूपणा. दुसऱ्या बाजूला शरद पवार, ज्यांच्यावर आज सुद्धा राहुल गांधी काडी मात्रही विश्वास ठेवायला तयार नसतात. त्यांचीच आई सोनिया गांधी जेव्हा पंतप्रधान होण्यासाठी तयार झाली आणि त्या विदेशी महिला आहेत म्हणून शरद पवारांनी एक आघाडी उघडली आणि विरोधी पक्षांसोबत म्हणजे अटल बिहारी वाजपेयींसोबत एका आवाजाने त्याने सोनिया गांधींचा विरोध केला, तेव्हा आपल्या पक्षातूनच त्यांना हाकलून लावलेलं होतं. तेव्हाच त्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आणि दुसऱ्या बाजूला आपले देवेंद्र फडणवीस, ज्यांच्या भरवशावर एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळातलं मंत्रिपद सोडून, उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते मंत्री होते, ते मंत्रिपद सोडून एका शब्दावर गुवाहाटीला निघून गेले. गुवाहाटीहून महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करून त्यांचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी, त्यांना पुन्हा एकदा राजकारणात स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पद सुद्धा त्यांना बहाल करून टाकलं. हे देवेंद्र फडणवीसांचं विश्वासूपणा आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे जे नेते आहेत, ते त्यांच्यावर का विश्वास ठेवतात याचे अनेक उदाहरणे मी देऊ शकतो. आणि हाच देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांमधला मूलभूत फरक आहे, तो म्हणजे विश्वास. एका बाजूला शरद पवार, ज्यांना आपल्या परिवारातील लोकही विश्वास ठेवत नाही, त्यांना शंकेच्या नजरेने पाहतात. प्रत्येक निर्णय ते कोणालाही दगा देऊ शकतात, हे आजपर्यंत तर त्यांचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा शरद पवारांप्रमाणे राजकीय डावपेच खेळतात आणि त्याच लेवलवर जाऊन, त्या स्तरावर जाऊन ते राजकारण खेळतात, हे मी स्वीकार करतो. पण ज्यांना आपल्यासोबत घेतलंय त्यांची साथ आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी कधीच सोडली नाही. आणि त्यामुळेच त्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे जे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहितात की विश्वासाचा हात असू दे, ते त्याच आशेने लिहितात की देवेंद्र फडणवीस आपला हात सोडणार नाहीत. मीडिया कितीही बातम्या छापू दे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक मतभेद आहेत, पण या दोन मित्रांमध्ये काय संबंध आहेत हे या दोन मित्रांनाच माहिती आहे. आणि किती विश्वास हे एकमेकांवर ठेवतात, विशेष करून एकनाथ शिंदेंचा विश्वास फडणवीसांवर किती आहे हे या एका ट्विटवरून आणि तेही या एका शब्दावरून कळतं. आणि जे पत्रकार आज म्हणतात की शरद पवारांची जागा ही देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे किंवा दुसरे शरद पवार हे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांमधला मूलभूत फरक काय. एक नेता ज्याच्यावर विश्वास ठेवता नाही येत आणि एक नेता असा ज्याच्यावर विरोधी नेताही विश्वास ठेवतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले दुसरे शरद पवार झालेत, हे बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि याला माझं समर्थन नाही आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि माझ्याद्वारे आणि आमच्या संपूर्ण यूट्यूब चॅनलच्या सभासदांद्वारे देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.